वेलकम टू मी होममेकर. माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर अगोदर कावळ्याला आपण खायला देऊया आणि त्यानंतर ब्लॉग सुरू करूया. सो माझ्या गॅलरीमधले हे रोजचे पाहुणे आहेत. चला ब्लॉगला सुरू करूया. पहिलाच ब्लॉग आहे म्हणून मी तुमच्यासोबत एक छानशी छोटीशी रेसिपी शेअर करेन. दलियाची दलियाची खिचडी करणार आहे. चला सुरू करूया. आणि मी पण नवीन आहे आणि तुम्ही पण माझ्या चॅनलवर नवीन आहात म्हणून सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक पण करा. आणि कमेंट आणि लाईक केल्याने थोडंसं सपोर्ट सारखं वाटेल मला. तुम्ही बघताय आणि त्याकरता प्रतिसाद पण मिळतो आहे मला. चला सुरू करूया. होप करते, माझी आशा करते का तुम्हाला माझी व्हिडिओ आवडेल. तर कुकरमध्ये करायला घेऊयात आपण ही खिचडी. अगदी पौष्टिक, झटपट होणारी आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्टी आणि हेल्दी आहे. तर कुकरमध्ये आपण 2 मोठे चमचे भरून तेल टाकून घेऊयात. तुपामध्ये पण केली तरीही चालेल, पण मी तेलामध्ये करत आहे आता. तेल व्यवस्थित तापलं का त्यानंतरच आपण कांदा वगैरे घालूयात. तर इथे मी हे दलिया घेतला आहे. ते 1 वाटी दलिया आहे आणि 1 वाटीच मुगाची डाळ घेतली आहे. तर तुम्हाला प्रमाण कमी जास्त करायचं असेल तरीही चालेल, पण लापशीचा प्रमाण थोडा जास्त असलं तर अजून छान वाटते ती डाळ खिचडी. तर मुगाची डाळ टाकली आहे आणि हे मी अर्धा तास करता भिजत घालून ठेवलं होतं अगोदरच. त्यानंतर भाज्या घेतल्या आहे. वाटाणा, गाजर, फरसबी आणि फ्लावर घेतले आहे. तर दोघांचंही म्हणजे जेवढी आपली डाळ आणि लापशी आहे तेवढीच भाज्या पण घेतल्या आहे मी. आणि कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट हे घेतलं आहे. तर आलं लसूणच्या पेस्टमध्ये मी सुकं खोबरं आणि जिरं पण टाकून बारीक करते. तर आणि ते अगोदरच करून ठेवलेलं असतं, कारण मला रोज टिफिन करता सकाळी लेट होतं, म्हणजे लेट व्हायला नको म्हणून ते ऑलरेडी करून ठेवते. तेल आता इथे तापलं आहे छान. यात जिरं आणि मोहरी टाकून घेऊयात. तर साधा आपण जो मसाले भात करतो किंवा भाज्यांना जशी फोडणी देतो तशीच करायची आहे. फक्त थोडीशी पातळ करायची ही खिचडी, म्हणजे खूप छान वाटते आणि गरम गरम तर अजूनच छान वाटते ती. तर जिरं आणि मोहरी 1-1 चमचा भरून टाकलं आहे. त्यानंतर थोडंसं हिंग घालूयात. कांदा टाकून घेते. 1च कांदा घेतला आहे मी इथे, थोडा मोठा होता. कढीपत्ता पण टाकून घेऊयात.
परतून घ्यायचा आहे छान तेलावर आपण हा कांदा. तर तुम्ही पण ह्या लापशीची किंवा दलियाची अजून दुसरा काय प्रकार करतात ते कमेंटमध्ये सांगा मला. आणि सगळ्यात हेल्दी ऑप्शन आहे हा खरोखरच. म्हणजे मसाले भात, खिचडी वगैरे आपण तर नेहमीच खातो, पण ही पण एक डिश आपण आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये ॲड केली तर छान वाटेल. आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे, ते पण आपण तेलावर परतून घेऊयात. आता मसाले टाकून घेते. हळद टाकूयात अर्धा चमचाभर. त्यानंतर लाल मिरचीची पावडर टाकूयात. तर तिखट जसं हवं असेल, जास्त तिखट हवं असेल तर 2 ते 3 चमचे टाका. हिरव्या मिरच्या पण टाकल्या तरी चालेल, पण मी इथे आज लाल मिरची टाकून घेते हे पावडर. आणि ही खूप जास्त तिखट नाही आहे. यात आता आपण हे भिजत घातलेलं डाळ आणि लापशी टाकून घेऊयात. तर टोपामध्ये पण ही पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. भिजत घालून ठेवायचं फक्त, म्हणजे पचायला पण इझी पडते. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल, आणि मी नवीन आहे या यूट्यूबवर, सो मी पण विचार करते का पुढच्या व्हिडिओजमध्ये असं काय दाखवायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण बघायला आवडेल. तर तुम्ही जर कमेंटमध्ये मला सांगितलं का काय बघायला तुम्हाला आवडेल, तर मी नक्की ते ट्राय करेल त्या गोष्टींवर व्हिडिओ करण्याचं. हे आता छान मिक्स करून घेतलं आहे. भाज्या टाकून घेऊयात आता याच्यामध्ये. टोमॅटो पण टाकून घेते आत्ताच. आणि मसाले टाकून घेऊयात, म्हणजेच धणे पावडर टाकून घेते 1 चमचाभर. त्यानंतर मीठ आणि साखर टाकूयात. इथे मी हा किचन किंग मसाला घेतला आहे. सो तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर कुठलाही गरम मसाला टाका थोडासा. गरम मसाला टाकत असाल तर अगदी थोडंसं टाका. आणि हा किचन किंग मसाला मी जवळजवळ 2 चमचे टाकला आहे. त्यानंतर मीठ चवीप्रमाणे टाकूयात आणि 1 चमचाभर मी याच्यात साखर घालून घेतली आहे. पाणी टाकूयात. तर हा जग, म्हणजे ह्या जगमध्ये 3 ग्लास भरून पाणी मावतं, सो मी 1 जग भरून पाणी टाकलं आहे. ही खिचडी आपल्याला अगदी मोकळी करायची नाही, थोडीशी अशी पातळ करायची आहे, म्हणून 3 ग्लास भरून पाणी टाकलं आहे. हे 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंतच आपण हे होऊ द्यायचं आहे. जास्त शिट्ट्या झाले का मग ते नंतर घट्ट होणार खूप आणि खाली लागतं पण मग. तर 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर पण गार झाला आहे. तर पाणी थोडंसं राहू द्यायचं आहे यातलं, म्हणजे ही नंतर गार झाली का घट्ट होते ही.
तर अगदी छान आणि लापशीच्या खिचडीचा खूप छान मस्त असा सुवास येतो, सुगंध. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आता आपण वाढून घेऊयात. तर नुसती खिचडी पण असेल, याबरोबर काही नसेल तरीही चालतं. आणि डिनरला बनवा किंवा लंचमध्ये किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल तर त्यावेळेला तर ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मुलांना पण खूप आवडेल. टिफिनमध्ये पण द्यायला खूप व्यवस्थित आहे हे. म्हणजे गार झाल्यानंतर पण ही छानच वाटते खिचडी. याच्यासोबत मी काकडी वाढून घेते आहे. तर तुम्हाला काकडी किंवा कोशिंबीर, पापड आणि काही नसेल तरी नुसती अशीच खा. टेस्ट करून बघा. थोडंसं तूप टाकून घेते. तर खिचडीबरोबर तूप हे नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. कमेंट करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.